अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेची 107वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली। जवळपास जिल्हाभरातून या ठिकाणी 3 ते 4 हजार आमचे शिक्षक सभासद उपस्थित होते। सभागृहाला सुरुवातीला काही दरवर्षीच्या नेहमीच गोंधळ घालणाऱ्या काही शिक्षकांनी महिला पुढे करून थोडंसं आमच्या एका महिला सभासदाला बोलण्यापासून अडवलं गेलं। तो प्रकार वगळता आज 4 वाजलेले आहेत, म्हणजे 11 ते 4 अशी 5 तास सभा अतिशय शांततेत पार पडलेली। आम्ही शेवटच्या सभासदाच्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय सभागृह सोडणार नाही हे सुरुवातीला स्पष्ट केल्यानुसार सर्व प्रश्नांची उत्तरे आमच्या संचालक मंडळाने या ठिकाणी दिलेली आहेत। त्यानुसार आमच्या आजच्या सभेमध्ये काही अतिशय शिक्षकांच्या सभासदांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर चर्चा झाली गेली। त्यामध्ये प्रामुख्याने सर्वात महत्त्वाचा कर्जाचा व्याजदर, जो की सर्व शिक्षकांना हवाहवासा प्रश्न वाटतो। कर्जाचा व्याजदर कमी असावा, त्याचप्रमाणे शिक्षक कर्जाची मर्यादा जास्त असावा। त्याच पद्धतीने आज आमच्या सभागृहाने सुचवल्याप्रमाणे शिक्षकांच्या कर्जावरील व्याजदर, वाहन तारण कर्ज असेल, गृहतारण कर्ज असेल, त्याचप्रमाणे शैक्षणिक कर्ज, या तीनही कर्जावरील व्याजदर आज 7% जाहीरनाम्यात आश्वासन दिल्याप्रमाणे आज या संचालक मंडळाने केलेलं आहे। त्यामुळे जिल्ह्यातील तमाम शिक्षक सभासदांच्या वतीनं मी आमच्या या संचालक मंडळ चेअरमन सरस्वतीताई घुले असतील, व्हाईस चेअरमन शिवाजीराव कराड आणि सर्व संचालक मंडळाचं मी सभासदांच्या वतीने आभार मानतो। त्याच पद्धतीने जो जामीन कर्जाचा व्याजदर जो 8.40 होता, महाराष्ट्रात कुठल्याही पगारदार नोकऱ्याच्या संस्थेचा व्याजदर इतका कमी नाही, तो या अहिल्यानगर शिक्षक बँकेचा आहे। त्यात पण कपात करून 0.15 कपात करून 8.25% जामीन कर्जाचा व्याजदर आज या संचालक मंडळाने केलेला आहे। त्याबद्दलही त्यांचं मी अभिनंदन करतो। उपोषण, आता मला एक सांगा, ही जी सभा आहे ती सभा सहकारामध्ये सर्वोच्च असते। या सभेला फार महत्त्व असतं आणि या सभेमध्ये जो काही निर्णय होईल त्या निर्णयानुसार वर्षभराचे कार्यक्रम घ्यायचे असतात। नोकर भरती आम्ही केली नाहीच, त्यांचं म्हणणं आहे का तुम्ही नोकर भरती करा। आज 124चा स्टाफिंग पॅटर्न आहे। आज ज्यांनी उपोषण केलं त्यांचे वडील मंडळाचे अध्यक्ष असताना त्या काळात मोठी 36ची नोकर भरती झाली होती, त्यामुळे त्यांना ती नोकर भरतीची आवड आहे। त्यामुळे कदाचित त्यांनी उपोषण केलेलं असो, परंतु ही नोकर भरती झाल्यामुळे बँकेवर जवळजवळ 43 कर्मचारी भरले तर 2,05,00,000चं बर्डन बँकेवर पडेल आणि उत्पन्न कमी होईल, म्हणजे खर्च तेवढा वाढेल। म्हणजे पर्यायाने सभासदाला जे आम्ही देतोय तो आम्हाला आज देता येणार नाही, एवढ्या कमी दराने कर्ज पुरवठा करता येणार नाही। कायम ठेवीला एवढ्या मोठ्या प्रमाणात व्याजदर आम्हाला देता येणार नाही, कारण त्या काळात त्यांनी केली होती, त्या काळात त्यांचे 1% डिव्हिडंड दिलेला आहे। हे सर्व जिल्ह्यातली सभासद जाणतात। त्यामुळे आज तुम्ही पाहिलं असेल, सर्व आमच्या पत्रकार मित्रांनी पाहिलं असेल, जवळजवळ 80% सभागृह, 80 ते 85% सभागृह हे आमच्या बाजूने होतं आणि 15% त्यांनी फक्त गोंधळ घालण्याच्या निमित्ताने आणले होते। परंतु त्यांनी हे पाहून लवकरच ते या ठिकाणी निघून गेले। त्यांनी, मला विशेष वाटतं की त्यांच्या नेत्यांनी जेवणावर बहिष्कार घातला, नेता एकटा निघून गेला, पण बाकीची सगळी जनता त्यांची इथे जेवत होती। त्याचे पुरावे आमच्याकडे आहे। म्हणजे नेत्याचा त्यांच्या मंडळावर किती होल्ड आहे, फक्त दुसऱ्याला म्हणायचं हुकुमशा आणि स्वतःचा होल्डच नाही आपल्या माणसांवर, कशासाठी ते नेतेपद करायचे असो। आज आमच्या या संचालक मंडळाने अतिशय चांगल्या प्रकारे निर्णय घेऊन जे आम्ही सभासदांच्या पाल्याला पारितोषिक दोंदे पाटील नावाचे पारितोषिक आणि त्याचप्रमाणे भादा पाटील गुरुजी पारितोषिक योजना, त्यामध्ये पाल्याला कुठं वेगवेगळ्या परीक्षेमध्ये, स्पर्धा परीक्षेमध्ये जर त्यांचा नंबर आला तर त्यांना आम्ही विशेष पुरस्काराने सन्मानित करत असतो। काही फुलाची पाकळी म्हणून काही रक्कम देत असतो। त्यामध्ये पण आज सभासदांच्या मागणीनुसार आज त्यामध्ये दुपटीने वाढ केलेली आहे। निश्चितपणे हे सर्व निर्णय हे सभासदांच्या फायद्याचेच आहे। DCPS बांधवांसाठी पण 15 लाखाहून 21 लाखाची मदत त्या ठिकाणी केलेली आहे।